नमस्कार. एन्काउंटर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर मंत्र्यांना कपडे काढून मारा असा दम भरणारी, तसंच दूध दरवाढीच्या आंदोलनामध्ये दुधाची वॅगन ही गुजरात मधून इथे येऊ नये यासाठी डहाणू स्टेशनवर रात्रभर बसून राहणारी आणि आता वंचित आघाडीत जायचं की मग तिसरी आघाडी या संदर्भात विचार विमर्श करणारी आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी बरेचसे दौरेही करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आपल्या बरोबर आहेत. राजू शेट्टी, स्वागत तुमचं टीव्ही 9 मध्ये. नमस्कार. वंचित आघाडी किंवा तिसरी आघाडी? नाही, खरं तर आता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची एक मानसिकता अशी आहे की या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा एक स्तर आहे तो एकदम खालच्या पातळीवर नेऊन ठेवलेला आहे. मी गेली 25 वर्ष वेगवेगळ्या सरकारांच्या विरोधामध्ये लढलेलो आहे. 5 मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये चळवळी केलेला माणूस आहे. परंतु आज जो राजकारणाचा स्तर खालावलेला आहे अशा प्रकारचा स्तर कधी खालावलेला मी आतापर्यंत बघितलेला नव्हता. आज माणसामध्ये भांडण लावायचं, जातीमध्ये भांडण लावायचं, धर्मामध्ये भांडण लावायचं आणि रक्ताचा गुलाल उधळून राजकारण साधायचं, अशा प्रकारच्या हीन दर्जाचं जे राजकारण केलं जातं ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, साधू संतांचा महाराष्ट्र आहे, समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. इथं आम्हाला माणसं जोडायला शिकवले, माणसं तोडायला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये रोख कोणावर आहे? नाही, भारतीय जनता पक्षाची ही काय आजकाल त्यांनी जे काय राजकारणामध्ये जे काय कल्चर आणलेलं आहे त्याला माझा आक्षेप आहे. आणि म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ज्यांचा संविधानावर विश्वास आहे, ज्यांचा पुरोगामी महाराष्ट्राच्या थोर परंपरेवर विश्वास आहे, अशा सगळ्या घटकांनी आपला युगो बाजूला ठेवून, आपला अहंकार बाजूला ठेवून पण आपल्या किमान समान कार्यक्रमाअंतर्गत आपल्या जो काही कार्यक्रम आहे, जो काही विचार आहे तो विचार एकत्रित साधून एक सक्षम पर्याय निर्माण करता येतो का हे बघावं. जसं 2014 साली भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून एक सक्षम पर्याय उभा केलेला होता आणि त्यामुळे 48 पैकी 42 जागा जिंकून दाखवल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती पुन्हा या महाराष्ट्रामध्ये होऊ शकते आणि तसा प्रयत्न होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. वंचित आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आहेत, त्याबरोबर ओवेसी सुद्धा आहेत, एमआयएम आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? तुम्हाला चालणार आहे एमआयएम तुमच्या बरोबर आलेलं? काय सांगितलं, जसा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा धर्मांधता आणि त्यांची जी काही मूलतत्ववादी विचारसरणी मला मान्य नाही, तसाच एमआयएमचा जहाल विचार सुद्धा मान्य नाही. आणि म्हणून यातून कुठेतरी किमान समान कार्यक्रमाअंतर्गत सगळ्यांना एकत्रित घ्यायचं आहे. डाव्या विचाराच्या लोकांना एकत्रित घ्यायला लागेल, समाजवादी लोकांना एकत्रित घ्यावे लागेल. अनेक सामाजिक चळवळी चालवणारे या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांना एकत्रित घ्यावं लागेल. कारण या महाराष्ट्रामध्ये आजकाल दाभोळकरांच्या खुन्याचं समर्थन करण्यासाठी जर 10-10 हजारचे मोर्चे निघत असेल तर ही काही फार चांगली गोष्ट आहे अशातला भाग नाही. हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने घडतंय. याला कुठेतरी ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे त्यांनी सक्षमपणाने उत्तर देण्याची तयारी दाखवली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही प्रकाश आंबेडकरांना आपल्या बरोबर घेणार, तुम्ही एक समान कार्यक्रमाच्या अंतर्गत तुम्ही एमआयएमला सुद्धा तुमच्या बरोबर घेणार आहात, बरोबर? पहिल्यांदा बाकीचे सगळे घटक जे आहेत त्यांना एकत्रित केलं पाहिजे आणि मग बाकीच्या छोट्या मोठ्या, आणि त्यासाठी मोठ्या पक्षाने आपापले अहंकार बाजूला ठेवले पाहिजेत. आणि आपली जी काही मोठ्या पक्षाला म्हणजे कोण? राष्ट्रवादी, काँग्रेस? हो, निश्चितच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल. त्यांनी या भ्रमात राहायचं कारण नाही. जनता आता भाजपला विटली म्हणजे आपोआपच आमच्याकडे येईल. कारण आजही लोकांचा मनामध्ये गोंधळ आहे. त्यांना वाटतं की भाजपचा पराभव व्हावा, पण कुणाला निवडून आणावं याबद्दल अजूनही सर्वसामान्यांचं एकमत झालेलं नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते एकमत व्हायचं असेल तर आम्हाला एक व्यापक अशी आघाडी तयार करून, होय आम्ही सक्षम पर्याय घेऊन आलेलो आहोत आणि याच्यावर विश्वास ठेवा आणि आपण आता भाजपला हरवूया असा विश्वास निर्माण केला तरच जनता त्याचा विचार करेल. मी आतापर्यंत राजू शेट्टींना पाहिलं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करतानाच पाहिलेलं आहे, शरद पवारांवर टीका करताना पाहिलेलं आहे, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवताना पाहिलेलं आहे. मात्र आता राजू शेट्टी त्याच काँग्रेस बरोबर आणि त्याच राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर शरद पवार यांच्या बाजूला बसायला तयार झाले. मी पुन्हा सांगतो
की किमान समान कार्यक्रमावर आधारित एकत्रित आलं पाहिजे असं मी म्हणतो. माझे विचार बदलले असते तर मी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी अशा कुठल्या तरी पक्षातच प्रवेश केला असता. मी माझे विचार बदललेले नाहीत, लक्षात ठेवा. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यात आमची हयात गेलेली आहे. त्यांचे सगळे विचार आम्हाला पडतात अशातला भाग नाही. परंतु मला प्रांजळपणाने हे सांगितलं पाहिजे की मी दीर्घकाळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातही संघर्ष केलेला आहे आणि भाजपच्या विरोधातही संघर्ष केलेला आहे. परंतु यांची वृत्ती आणि त्यांची वृत्ती ही जवळून बघितलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर ज्या स्तरावर हे लोक महाराष्ट्राचं राजकारण घेऊन जात आहेत, हे माझ्यासारख्याला जो लोकशाहीवर प्रेम करतो, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून लोकांच्या समोर जाऊन त्यांना मला राजकारणामध्ये जायचं आहे, लोकांचे प्रश्न मांडायचे आहेत, परंतु निवडणुकीसाठी पैसे नाहीत, तुम्ही मला मदत करा असं सांगून लोकांच्याकडून पैसे गोळा करून निवडणुका लढवतो. अशा माझ्यासारख्या माणसाला असं वाटलं की राजकारणाचा स्तर जर उंचावायचा असेल तर सध्या आपली पहिली प्रायोरिटी आहे ती भाजपला थांबवणं. त्यांच्याबरोबरची लढाई संपणार नाही. मग हे असं नाही का की दगडापेक्षा वीट मऊ? निश्चितच. पहिल्यांदा मी पुन्हा पुन्हा काय सांगतो की मला त्यांचे विचार पटले असते मी त्यांच्या पक्षातच गेलो नसतो का. शेतकऱ्यांसंदर्भात तुमचं सगळं राजकारण हे त्या भोवती सगळं फिरत असतं, शेतकऱ्यांची आंदोलनं आणि ही संपूर्ण. आपण राज्याचा जरी फक्त विचार केला किंवा मग आता 5 राज्यांमध्ये ज्या काही निवडणुका आहेत तिथल्या 3 राज्यांमध्ये म्हणजे भाजपची जिथे सत्ता आहे की मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मंदसौर मधून तुम्ही आंदोलन सुरू केलेलं होतं. शेतकऱ्यांचा टक्का हा एवढा या निवडणुकांमध्ये खूप महत्वाचा ठरेल असं तुम्हाला वाटतं का? ठरणारच आहे आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जी अस्वस्थता आहे ती निर्णायक ठरणार आहे आणि या तिन्ही राज्यामध्ये भाजपला सपाटून पराभव पत्करावा लागणार आहे. मी आजच भाकीत वर्तवतो. याचं कारण मध्य प्रदेशमध्ये मला वाटतं की 3 निवडणुका त्याने सातत्याने जिंकल्या, 3 की 4 मला नेमकं आठवत नाही, परंतु दीर्घकाळ ते सत्तेवर आहेत. परंतु ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना एन्काउंटर करावं त्या पद्धतीनं एन्काउंटर करून त्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांना मारलं, त्याचा बदला शेतकरी मतपेटीतून घेतल्याशिवाय राहणार नाही त्याची मला खात्री आहे. तुम्ही म्हणता की सगळे शेतकरी एकत्र आहेत, मात्र हे सगळे शेतकरी जाती जातींमध्ये वाटलेले आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे हा ओबीसी शेतकरी, हा मराठा शेतकरी, हा शेतकरी, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सुद्धा जातींमध्ये वाटले गेलेलं आहे आणि हे मुद्दाम होऊन झालेलं आहे. या सगळ्याचा फटका बसेल असं नाही वाटत? जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं वाटण्याचा प्रयत्न होतोय, पण शेतकरी फार हुशार आहेत. तुम्हाला माहिती नाही की शेतकरी इतका हुशार आहे की त्याला कुठल्या वळणाचं पाणी कसं वळवायचं हे फक्त त्यालाच कळतं, ते बांधावर राहून बघणाऱ्याला कळणार नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये खरा किंगमेकर शेतकरीच ठरणार आहे. हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल. आम्ही देशातल्या 204 शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित केल्या त्या एका किमान समान कार्यक्रमांतर्गत. आमच्यातही बरेचसे भेद आहेत. आमच्यातले काही शेतकरी नेते खुली व्यवस्था मानतात, काही बंदिस्त व्यवस्था मानतात, काही मध्यम मार्गाचे आहेत, काही शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा विरोध आहे, काही ऑर्गॅनिक फार्मिंगचं समर्थन करणारे आहेत, काही बायोटेक्नॉलॉजीला विरोध करणारे काही लोक आहेत. पण आम्ही आज एका समान कार्यक्रमांतर्गत एकत्रित आलोय. तो समान कार्यक्रम म्हणजे या देशातल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमुक्त करणं आणि नंतर पुन्हा तो कर्जबाजारी होऊ नये म्हणून स्वामीनाथन शिफारस आयोगानं ज्या शिफारस केल्या त्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव देऊन त्याला खऱ्या अर्थानं त्याची शेती शाश्वत करणं, या 2च मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलो आहोत. एकूणच राष्ट्रीय पातळीवर आणि संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा तुम्ही एक आघाडी तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताय. मात्र या सगळ्यामध्ये तुमची भाषा कुठेतरी घसरत चालली आहे किंवा मग जहाल होत चाललेली आहे असं मला वाटतं. मी येते तुमच्याकडे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, आपण लगेच परत येऊ. ब्रेक नंतर एन्काउंटरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राजू शेट्टी, तुमचंही स्वागत. मी मगाशी म्हटलं की तुमचं कालचं भाषण मी ऐकलं, त्या भाषणामध्ये तुम्ही मंत्र्यांना कपडे काढून मारा अशा प्रकारची भाषा वापरलेली होती. इतकी जहाल भाषा. माझी जीभ घसरलेली नाही आणि हीच भाषा यांना कळत असेल तर याच भाषेत मी बोलणार. लक्षात घ्या, मी एक रांगडा शेतकरी आहे, शेतकरी नेता आहे. मी कुठं बोललोय? देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या ज्या भागात होतात त्या भागात मी तिथे गेलेलो होतो शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला. आज हा सगळा परिसर दुष्काळानं होरपळतोय आणि आज चंद्रकांत पाटलांच्या सरकार राज्याचा महसूल मंत्री सांगतो की दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही.
मी शेतकऱ्यांच्या बांधावर शिवारात जाऊन आलेलो आहे. एकरी 2 क्विंटल 2.5 क्विंटल सोयाबीन त्यांच्या पदरात पडलेलं आहे. त्यांचा मूग, त्यांचा उडीद हमी भावापेक्षा 2000 ते 1500 रुपये कमी किमतीने विकण्याची आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे. सोयाबीनचा हमी भाव 3400 रुपये असताना आज 2500 रुपयानं सोयाबीन विकायची वेळ आज त्यांच्यावर आलेली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला जाहीर केलेलं सानुग्रह अनुदान, गेल्या वर्षी बोंडअळीसाठी जाहीर केलेलं मदत, गेल्या वर्षीच्या पीक विमाचे पैसे, त्याचबरोबर तुरीचे चुकारे, हरभऱ्याचे चुकारे अजून शेतकऱ्याला मिळालेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत सरकारनं गाजावाजा करून कर्जमाफी जाहीर केली. मात्र 2 जून 2017ला कर्ज गोठवून जाहीर केलं. प्रत्यक्षात बँकांना पैसे जमा करायला 10 महिने 12 महिने लागले. बँका मधल्या काळातल्या व्याज घेतल्याशिवाय हिशेब करायला तयार नाहीत. शेतकऱ्यांची मानसिकता किंवा परिस्थिती वरचं व्याज भरण्याची नाही, बँका त्याशिवाय हिशेब करायला तयार नाहीत. म्हणून नवीन कर्ज मिळत नाही आणि नवीन कर्ज मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला आज खाजगी सावकाराच्या दारामध्ये जावं लागतं. बँकेकडे कर्ज मागायला गेल्यानंतर बँकेचा अधिकारी आज शेतकऱ्याच्या बायकोकडे शरीर सुखाची मागणी करतो आणि गुन्हा नोंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जामिनावर सुटतो आणि उजळ मात्यानं गावात फिरतो. दुसऱ्या एका बुलढाणा जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याच्या महिलेला बँकेचा अधिकारी फोन करून सांगतो की तू मला खुश कर, मी तुला कर्ज देतो. अशा प्रकारची सगळ्या परिस्थिती निर्माण झालेल्या असताना एका बाजूला शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडून येणार आहेत, दुसऱ्या बाजूला बँक त्याला कर्ज द्यायला तयार नाही. तो असहाय्य झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी, त्यांना आधार देण्याच्या ऐवजी अधिकाऱ्यांचे ताफे घेऊन मंत्री जर का गावात जात असतील आणि नुसतंच वारेमाप आश्वासनं आणि भाषणे करत असतील तर त्यांना ठोकलं पाहिजे काय त्यांच्या पाया पडलं पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला द्या. मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी इतकी आंदोलनं करता, दूध दरवाढीसाठी तुम्ही आंदोलन केलं, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आंदोलन केलं, काय नेमकं पदरात पडलं तुमच्या? काय पडलं म्हणजे आज महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी अतिशय समाधानी आहे. अर्थात ठरलेलं अनुदान सरकारनं दिलेलं नाही, कारण इथं सुद्धा सरकारनं घोळ घातला, हा भाग वेगळा. परंतु किमान 1 ऑगस्ट पासून आज महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला लिटरला 25 रुपये भाव मिळतो. त्यांना जे काही दूध कंपन्या आणि दूध सहकारी संस्था ज्या आहेत त्यांना सरकारनं द्यायचं अनुदान कबूल केलेलं दिलेलं नाही. हा भाग जरी बाजूला ठेवला तरी आज मिळालं ना. 2 महिने शेतकऱ्यांना जे शेतकरी 14-15 रुपये लिटरला दूध विकत होते त्यांना आज 25 रुपये मिळत असेल तर आंदोलनाला यश मिळालं नाही कसं काय? निश्चितच यश मिळालेलं आहे. आणि त्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आज उभा महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे मोठ्या आशेनं बघतोय की या स्वाभिमानीमुळं आता आम्हाला सोयाबीनचे चुकारे मिळतील, आम्हाला हरभऱ्याचे चुकारे मिळतील, आम्हाला कर्ज मिळतील. आणि म्हणून जर का स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडे आणि संघटनेकडे शेतकरी जर आशेनं बघत असेल तर त्यांना आधार देण्यासाठी थोडंसं कडक बोललो, भडक बोललो तर मला वाटतं की त्यामुळे जर 2-4 शेतकऱ्यांचे जीव वाचले आणि त्यांची पावलं मरणाच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी संघर्षाच्या दिशेने वळली तर मला वाटतं की भलेही तुमच्यासारख्या सांस्कृतिक जगामध्ये, सुसंस्कृत जगामध्ये माझी भाषा घसरलेली असेल, पण त्यामुळे जर 4 शेतकऱ्यांचा जीव वाचला असेल तर मी चूक केली अशी मला अजिबात वाटत नाही. तुमची रणनीती स्पष्ट या ठिकाणी राजू शेट्टी दिसते. मात्र हे वंचित आघाडी तुम्ही करताय, त्यानंतर तुम्ही काँग्रेस एनसीपीलाही बरोबर घेताय. अर्थात तुम्ही हातकणंगल्याची तुमची जागा वाचवण्याचा प्रयत्न करतायत असं बीजेपीचे नेते म्हणतात. माझी जागा वाचवण्यासाठी मला काही प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण माझ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातला जो मतदार आहे त्याचा माझ्यावर विश्वास आहे. शहरी मतदारही आहेत तिथं आणि ग्रामीण भागातले मतदारही आहेत. पण सदाभाऊ खोत तुमची डोकेदुखी ठरतील. सगळ्यात सोपा उमेदवार आहे माझी तर भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की त्यालाच उमेदवारी माझ्या विरोधात द्या. आणि काय बोला सांगा. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये एवढं हे काय बिनसलं? म्हणजे राजू शेट्टी आरोप करतायत त्याला उत्तर भाजपचे नेते नाही देत, सदाभाऊ खोत देत आहेत. काही उतळ माणसं असतात त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. आणि वारंवार राजू शेट्टीच्या विरोधामध्ये येऊन जर का प्रकाशाच्या झोतात यायची कोणाला खुमखुमी असेल तर मला अशा लोकांची दखल घ्यायची गरज भासत नाही. एक तर मी एका विशिष्ट दिशेने निघालेलो आहे.
मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि मी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन संघर्ष करतो. भल्यानं मी अंगावर घेतलेलं आहे. पूर्वी पवार साहेबांना अंगावर घेतलेलं होतं, आता नरेंद्र मोदींना घेतलेलं आहे. बाकीचे त्या मानाने चिल्लर आहेत, त्यामुळे मला काय फरक पडत तुम्ही थेटपणे मोदींवर आरोपही करता. राफेलवरून देखील तुम्ही मोदींवर आरोप केलेला आहे. जर 2G स्पेक्ट्रम मध्ये किंवा कोळसा घोटाळ्याच्या वेळी मनमोहन सिंग उजळ मात्यानं जेपीसीला सामोरे गेले. बोफोर्सच्या प्रकरणामध्ये राजीव गांधी उजळ मात्यानं जेपीसीला सामोरे गेले, तर आता नरेंद्र मोदी जेपीसीला सामोरं जायला का घाबरतात? याचं कारण मी तुम्हाला सांगतो की अनेक संशयास्पद घटना याच्यामध्ये आहेत. राफेलचा ज्यावेळी व्यवहार झाला नेमका त्याच वेळी मनोहर पर्रिकर जे आज गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, ते कट्टर संघवादी असले, भाजपवाले असले तरी सुद्धा माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. कारण अशा स्वच्छ चारित्र्याचे माणसं राजकारणामध्ये फार कमी आहेत. या माणसाला जाणीवपूर्वक संरक्षण मंत्री पदावरनं गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर पाठवलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. अहो, गोवा आहेच किती, आमच्या कोल्हापूर एवढा आहे. गोव्याचा मुख्यमंत्री म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यासारखा प्रकार आहे. देशाचा संरक्षण मंत्री इतक्या लहान राज्याचा मुख्यमंत्री व्हायला जातो की त्याला पाठवलं जातं का? ते राफेलच्या व्यवहारामध्ये अडथळा ठरत होते याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. पर्रिकरांची जागा घेणाऱ्या निर्मला सीतारामन यांची तेवढी क्षमता आहे का केवळ ते एक कठपुतली भावलं म्हणून त्या ठिकाणी बसवलं गेलंय याबद्दलही शंका आहे. संरक्षण खात्याचा सचिव असेल किंवा वरिष्ठ लष्करी अधिकारी असतील, त्यांना माहिती नसतं, परंतु अंबानीला माहिती असतं आणि नेमकं यात सुद्धा अंबानींचंच नाव येतं. या सगळ्या गोष्टी दिसतात तेवढ्या सरळ नाहीत. आणि मग फ्रान्सच्या माजी अध्यक्षाने ज्यावेळी सांगितलं की आमचा काही आग्रह नव्हता की रिलायन्सलाच काम दिलं पाहिजे, परंतु भारत सरकारचा होता, यातून सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला माहित आहे की याच्यामध्ये गुप्तता पाळायला पाहिजे, परंतु जेपीसीचं काम सुद्धा गुप्तपणेच चालत असतं. त्याची जसं गुप्ततेची शपथ मंत्री म्हणून काम करणाऱ्यांनी घेतली असते, तसेच समितीत काम करणाऱ्यांनी सुद्धा घेतली असते. त्यामुळे कुठेही देशाच्या संरक्षणाच्या सुरक्षेला बाधा येत नाही, कुठेही येत नाही. दूध का दूध, पाणी का पाणी व्हायला पाहिजे. आणि या देशातल्या अनेकांच्या मनामध्ये ती शंका आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणणारे चौकशीला का सामोरे जात नाहीत, हा माझा सवाल आहे. राजू शेट्टी, तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण तुम्ही करता. समजा भाजपनं शेतकऱ्यांसाठी बरीच मोठी आश्वासनं यावेळेला दिली, ज्या अच्छे दिन देणार असं आश्वासन त्यांनी दिलं होतं, नाही पूर्ण केलं त्यांनी. मात्र आता जर वेगवेगळ्या योजना त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्या तर मग तुम्ही पुन्हा भाजपच्या बाजूने वळणार का? आता त्यांना त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आता आश्वासनं नाही. पूर्वी तुम्ही विरोधी पक्षात होता, तुमच्यावर विश्वास ठेवला लोकांनी. आता 4 वर्ष तुम्ही काय दिवे लावले सगळ्या देशांना बघितलेलं आहे. शेतीची काय वाट लावली सगळ्या देशांना बघितलेलं आहे. आता तुम्हाला जर का शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करायचा असेल तर संपूर्ण देशातील शेतकऱ्याचा 7-12 पहिल्यांदा कोरा करकरीत करावा लागेल. त्याला दीडपट हमीभाव द्यावा लागेल. आणि नुसता हमीभाव देऊन चालणार नाही, तर बाजारभाव जर का खाली गेला तर त्याच्या खरेदीची व्यवस्था करावी लागेल. खरेदी करण्यासाठी गोडाऊन निर्माण करावी लागतील. गोडाऊन आणि त्याचबरोबर खरेदीसाठी बजेटमध्ये तरतूद करावी लागेल. हे न करता हम ये करेंगे आणि वो करेंगे हे चालणार नाही. धन्यवाद राजू शेट्टी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. एन्काउंटर मध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.